अबो कारभारी दमान, जरा कारभारी दमान, कारभारी दमान, कारभारी दमान. हा 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 काय रुपडं दिसतंय गुलाबराव अगदी आईण्याला लाजवलं असं. हा हा वांडस काही एवढी एवढी डबी बायको लय पैसे वाचवित या माणूस एकदा उन्हात गेला का कचकन काळा पडतो आणि तसं 4-4 महिने घासली तरी गोरावत नाही राव. त्या माईला लावा काय सुगंध ए वा 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 वा. थोडीशी शर्टात बी टाकीतो भाई कसं 4-2 बाया बाजूनी गेल्या म्हणजे ना करतील आसे हात वा वा वा. कसं आहे तसं हात तरच मारला पाहिजे पण आपण शेणा मातीतली माणसं गुलाबराव आपल्याला हात तर बितर परवडणार आहे का हो बाईला. हा 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 कारभारी काय ग अहो काय करताय? दिसत नाही का डोळं खासाटलं तू. या माझ्यासोबत किती प्रेमाने बोला तिथं वसकूच बोलणार हा माणूस. मला दिसतंय तुम्ही काय करताय ते पण किती वेळ लागेल ते सांगा. 5 मिनिटं लागणार आहे. काय काम आहे तू. काय नाही ते गावात जायचं होतं आज डिरीचा पगार आहे म्हणे. तरी म्हणले भोड मला आज बळच गावात का पाठवते. काय म्हणले तुम्ही? कुठं काय अगं तुझ्या पुढे बोलायची काय माहिती टाप आहे का मी आपलं असं स्वतःच बोलत होतो. हा तेच म्हणलं. बरं गावात जा आणि ते पगार घेऊन या. परवा दिवशी सण आहे ना मग मी आज काय करते दुपारी जाते आणि बाजार घेऊन येते. अरे माय सोन्या तू काय नाही एवढी तक तक करती. हा 3-3 वाऱ्या मी जातो 2 वानपट भरून बाजार घेऊन येतो 6 महिने टेन्शनच नाही ना. नाही नाही नको नको मीच जाते मी घेऊन येते. पण तुम्ही बाजारात गेलो सारखे फोन करतात हे काय आणू ते काय आणू हे कसं आणू ते कसं आणू त्याच्यापेक्षा मीच जाते आणि मीच घेऊन येते. ह्या आईला तुझ्या जसं काय तू अख्खं खानदान बाजारात रात्रंदिवस उलट पालट पडत आहे नाही का. अगं तुला घर सोडून कधी यस वलांडायची अक्कल नाही. माझ्यासारखा बाजार करणार अख्ख्या केळेवाडीत माणूस सापडायचा नाही. लिहून घे पट्ट्या. वाव काय नादर बाजार करता हो तुम्ही. काय हा? शेंगदाण्यात गारगोट्या डाळीमध्ये भुंगा आणि शेंगदाण्याच्या त्याऐवजी काय आणतात पामतेल. एकदा झालं मग काय आयुष्यभर तेच उघडीत बसायचं का. आता नादी लागलं ना अंगाची लाई होती चांगली पावडर लावली होती काय सुगंधी वास येत होता. आता बघ नुसता घामाचा वास येतोय आंबाट. तुम्हाला ना फार माझा कंटाळा चालाय बघा. मला कंटाळा आला असता ना असा संसार इथपर्यंत आलाच नसता कळलं का. असं वाघ वा बघ बाई माझा गुणाचा नवरा. संसार सगळे यांच्याच भरोशावर चालय. माझं काय वारं आलं की गेले वारं आलं की आले. तर कधी बोलून दिले आजपर्यंत तवा आज देणार आहे बोलून. हिची तुण्याची तार. या माणसाचं ना काहीतरी केलंच पाहिजे. या माणसाचा ना सगूनच पाहायला पाहिजे बघ. माणूस नुसतं लहान लेकरासारखी चिडचिड चिडचिड नुसती चिडचिड काही खरं नाही बाई. येणार कारभारी. अरे बाबा लवकर यायला जमत नाही का तुला. किती वेळ वाट बघतोय आम्ही. आता सगळे लोक पगार घेऊन गेली काय. मग काय किती वेळ थांबायचं मी. बर बर चुकलं बाबा. हो ना तानाचं बोचात आणि ते लागत मोकार गरम उठल्यावर लवकर ना. गुलबिया हो 5,000 पगार आहे बघ तुझा. बस एवढा. होय सगळ्यात जास्त पगार आहे तुझा. तू फैली जा 1 2 3 4 5 10 मोठा आले तुला. मग दुधात 1 नंबर क्वालिटी घालतोय आपण. काही दिवसांनी गुलाबरावचं नाव आहे ना कारखाना ऑफ ऑल इंडिया फॅट असं घेतलं जाईल. मग त्या दिवशी दुधात पाणी कुठून आलं होतं. बाईकून थोड्या छोट्या मोठ्या चुका होत्यात. हो इकडं तिकडं आल्याला पड्याला चुका घ्यायच्या समजून गावातल्या गावात त्याला काय होते. बरं तुम्ही येणार आहे का. कुठं मारुतीच्या मंदिराकडे डाव आहे ना. कसला डाव पत्त्याचा डाव आहे. पत्त्याचा डाव आहे मग आणि कोण कोण येणार आहे. कोण कोण पतंगराव मी पतंगराव मी एवढेच आहेत. जे येईल ते आपलं बाकी लोकांचं. हो अरे मग मी आधी येणार. येणार ना. आणि तू रे बापल्या काय बस कन्फ्युजन आहे तुला. ये डाव चांगला रंगन. हो बरं मी जातो. बायकोला भरायचा किराणाचा बाजार तिला द्यायचा दुधाचा पगार त्याच्यामुळं जातो पटकन येतो. आम्ही येतोय रे. घरात पार बाजार शिल्लक राहत नाही बाई. शेंगदाणा नाही का डाळ नाही का साखर नाही का चहापत्ती नाही काहीच नाही. राणी नको लाजू आडुशाला उभे
कमळा टॅड्याव टुडुम ढुश. कुठं गेली यायला खपली काय बायको. आणि मोजून मात्र करा, दोनच तोंड आहेत खायला, पण जेव्हा पावता हे बरं नाही दिसते, रिकामेच रिकामे. अयो अहो काय असते, घाबरली ना मी. अगं घाबराय काय झालं, मी काय बोध पिते का काय तवा. हम्म अगं मी अख्या घरात तुला शोधलंय टेड्याव टेड्याव, पण तू कोणच भेटली नाही म्हणून म्हणलं गेली का काय बुवा. हा तुम्हाला तर तेवढंच पाहिजे फक्त. अगं गेली का म्हणजे तसं नाही, खुरपायला बिरपायला गेली का काय, कुठं सकाळी सकाळी जातीन तू तशी कुठं उलटणारी लवकर म्हणाय ना. काय म्हणले? कुठं काय, अगं मी आपलं असं स्वगत बोलवतो ना कधी कधी, ते म्हणलं मी. मला सगळं कळतंय हो, पण मी आपलं काही बोलून दाखवत नाही तुम्हाला. असं आहे काय. झाला का पगार? पगार झालाय आपला 3-4 रुपये झालाय बुवा. फक्त एवढंच? आणि मग तुला काय लाख रुपये पगार पाहिजे काय. बया आता बाजार कसा आणायचा? अगं मग बाजार तुला काय गाव जेवण घालायचंय का, आपण इन 2 तोंड खायला न बाजार कसा आणायचा. हे बघा तोंडाला येईन ते बोलू नका, जर मा डोकं जर सटकलं ना मग लय अवघड होईन बघा. अगं बाई आता आपण घालतोय दुधात पाणी, दुधात पाणी घातल्यावर फॅट लागतंय कमी, फॅट कमी तर पगार कमी. कोण म्हणतं आपण दुधात पाणी घालतो ते? अहो सगळं कोर दूध देतो आपण, तरी फॅट कशी कमी लागते बरं? तेव्हा ना माण्याच्या मशीनला लावली काढी. असं नाही, मी ना एक दिवस काय करते, गावात जाते सगळ्या गावासमोर ना त्याला खडशीतेच. अगं काय असलं उद्योग करते बाई, तू पाया पडतो. अगं गाव तिथं दूध घालतंय, त्यांनी अमेरिकेहून मशीन आणलंय. आता आपल्याच गाय पातळ दूध देतात पाण्यावानी, त्याला कोण काय करणार. तर बापानेच फसवलंय आपल्याला. अहो लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला असं बोलायला? हा फुकटचं फुकट घेऊन पण वरून माझ बाबाकडे बोट करता तुम्ही. परत जर काय बोले ना मग माहित का वाईट नाही तुम्हाला सांगून ठेवते आता. हा नाही इकडे तो पगार जो झालाय तो डर. कुठे गेली पिशवी? अगं ते दुकानवाल्या देतात ओली पिशा, मग चल. आता तुम्ही कुठे निघाले? आताच तर गावातून आले ना. माय काय महत्वाची मीटिंग बिटिंग असू शकते का नाही बरं गावात. वा 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 वा, तुमची आजच बरी मीटिंग निघाली. हा आमदारकीला उभे राहणार आहे काय तुम्ही? ये बाई तुला नसन न्यायचं सांगा, निवड प्या 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 करू नको, कळलं का. जातो आपली एकटी निघ बाय. आता तुम्ही ठरवलं तर चला माझ्या संग. ते अरे मान्या, हा अरे पत्ते तरी सरळ पीस. अच्छा मायला, आता गोलब्याच्या टेन्शन मुळे लक्षातच आलं नाही बघ. अय अरे तो गोल बेकम नाही आला अजून. हाव पतंगराव सांगितलंय त्याला, येत असते बघा ते. अरे तो येतो म्हटला होता, अजून आला नाही, स्वतःच गायब आहे. आईला डाव रंगात आला असेल, नाही तर माझ्या गप्पा आणते त्या. अरे आलो ना मग. वाटपत्ते चल. ए गोलबे एवढा उशीर असतो होय कुठे? चालायचं थोडं पुढं माग होत, बायको आहे माझ्या माग. वा गुलाबराव हो हे बघा ना, हुक्माची राणी आली आहे बर का माझ्याकडे. पतंगराव, हुकमाची राणी जरा जपून ठेवा. तुमची हुकमाची राणी आमच्या हळूहळू सरकायला लागली. ते काही एवढं सोपं नसतंय. म्हणून तुमची हुकमाची राणी मला फोन करायला लागली आजकाल. आ? माने मी पॅक. कर हे पानच चांगली आहे ना, तर काही खेळून उपयोग आहे. मला आहे ना महत्वाचं काम आठवलं एक, ही येतो मी. हा ये की. आलो आलो. एक केला एक काय पाहणार छक्का नको मला. ए बघ रे, घ्यायचं का मान्या तुला? हा टाक पटकून. टाकलं गे बाबा, ह्यो काय आहे पण. तुझ्या आईला हा? झाली घ्या. गुलब्या बरा गावला तो आता. नाही या गुलब्याच्या जिलब्या काढले ना बघा. वहिनी, ओ वहिनी,
तिच्या आईला खुशाल टाळा लावून गेले वहिनी. कुठे गेले असते ना? काका मला 2 किलो रवा द्या, 1 किलो साखर द्या आणि 1 किलो शेंगदाणे द्या आणि कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर द्या. काय वहिनी, हा आज दुकानात खरेदीला काय सण बिन साजरा करतात काय? अहो कसला सण आणि कसलं काय भाऊजी, हे दिस बिया अशा आल्यात ना. अहो एवढ्याशा पैशात कस काय कर चालवायचं बरं माणसानी. म्हणजे अहो ते नाही का सकाळी दुधाचा पगार झालाय आणि एकदम कमी झाला फारच, मग तेवढ्यातच चालली बागो. दुधाचा पगार आणि कमी हे? अहो माझ्या समोर 5,000 रुपये पगार मोजून घेतलाय गुलाबरावनी. अयो बया काय सांगताय? हा बया मला हा बाबा बोला 3,000 रुपये पगार झाला म्हणून. 3,000? मग हे फसवलं त्याने तुम्हाला. बया काय माणूस आहे बाई हा. मला म्हणी दुधाचा फॅट कमी लागला म्हणून पगार पण कमीच झाला म्हणे. हे काय नाही, लाबाड निवळ लाबाड बोलला तुमच्याशी. आणि आता कुठे माहितीये का तुम्हाला तो? होय माहिती ना, कसल्या तरी मीटिंगला आल्यात गावात. लय वळ्या राहिले वहिनी तुम्ही. अहो कशाचे मीटिंग आणि कशाचं काय, पत्त्याचा डाव रंगलाय त्यांचा एवढाच. बया काय सांगता तुम्ही? हा 500 रुपये एका डावाचं. आतापर्यंत 1,001 रुपये हरला असेल गुलब्या. वहिनी अहो मला सुद्धा म्हणत होते बस खेळायला, पण हे आपल्याला नाही जमत बर का असलं. आयुष्यात आपण कधी पत्ते खेळलो नाही माहितीये का, सभ्य माणूस आहे मी. मोठा बसवला यांचा, हे असल्या मीटिंग चालू आहे होय त्यांच्या, आणि याच्यामुळे त्यांचा दुधाचा पगार कमी येतोय का? भाऊजी तुम्ही चला पुढं, मी काय करते अण्णाला घेऊन येते, त्यांना बी कळू दे ना त्यांचा जावई कसा आहे ते. मला नाही सांगतात माझा वय असा माझा वय तसा, तर आता त्यांच्या डोळ्यानेच पाहू द्या त्यांचा जावई कसा आहे ते. येते. आणि काका थोडं बाजार सांगितलं ना, थोडं पिशवीत भरून ठेवा, येतेच मी घ्यायला. हा सुट्टीच देऊ नका वहिनी, वा ते त्यांच्या सोडू नका गुलब्याला. हा गुलाबराव भावी सरपंच, वारेव गेला तुमचा परपंच. माने आज पत्ती खेळा जरा माझ्याच येणार आहे. कोणाचे तरी वाईट दिवस येणार आहे. ए पतंग्या, अरे खेळतोय पत्ते तर गपगुमान खेळ की, कशाला कोणाचे वाईट दिवस आणतो? हा देवाने चांगलं तोंड दिलंय तर चांगलं बोलावं जरा. ए टाक ना माने. क्षमा आईला हा पत्ता फेकायला नव्हता पाहिजे मी. माने जरा डोक्यात येड आहे का रे? पत्ता फेकल्या म्हणतोय, हा पत्ता नव्हता फेकायला पाहिजे. कळतं तुला काही? अरे समजलं असतं तर कशाला फेकलं असतं. पण पतंगराव जिंकायला आलं की कळतं ते. माने तुला परफेक्ट कळतंय. चला नीट पाहून घ्या, जिंकलो पुन्हा मी. हा त्याच्या आईला ते मान्याला आहे ना फार अक्कल नाही, पत्तेच पिसता येते नाही रे तुला. हा मला अक्कल नाही. अरे काय बोलतो गुलब्या, म्हणजे घडायचं ते घडतं. काय जे काढायचंय ते घडते. आता मी पिशितो पत्ते बघ. अरे कोणी बी पिसा, जिंकणार मीच आहे. पतंग्या आता सरपंच आहे म्हणून लय उडू नको. केळेवाडीचा भावी सरपंच यो यो गुलाबराव पाटील आहे, लक्षात ठेव. आज त्यात काही जणांची स्वप्न आता. येते या जरा त्याला म्हणतात नाद. या गेलं नंबर. काय खाऊन आलं तर रे? बायकोचा मार, बायकोचा प्रेम आहे मायावर तेवढं. समजतच मला. त्या बायको जरा इकडे कशाला गाडी तू खेतरे पान आलेच काय राणी. अयो महाद्या ती कमळे दिसती का रे? कमी वहिनीची. हा हा हाय 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 हाय. ए, मी होतो सांगू नको बरं का. नाही नाही ए पळे कार बरी थांबा म्हणते बरं का मी तुम्हाला. पळ पळ. कार बरी हॅलो पेवना पटकन माने. मानेला कळत नाही
हे ये इकडे जत्राचा जरा हिशोब करायचा आपल्याला. काय झालं याला माने हा यंदा जरा जत्राच्या कुस्त्याला खर्च जास्त झाला बरं का. गावचा बी जरा विचार केलाच पाहिजे नाही का. अरे पण कसं आहे माहिती काय शाळातून एकदाच येते ना जत्रा हा. थोडा खर्च झाला तर भाऊजी काय होतंय? आता हे नाटकं बंद करा तुमची सगळी. काय झालं वहिनी. काय झालं मला माहिती नाही ना कोणता खेळ चालू आहे तुमचा ते. नाही बा आता तुम्हाला काही दिसतं की अहो हे आपल्या यात्रेचा जरा हिशोब करीत होतो बाकी काय नाही. मला काही येडत काढता का हो तुम्ही हा. हे बघा मी आत्ताच सांगते. मी आत्ताच्या आता पोलिसात जाऊन तुमची तक्रार करेन बरं का. अहो वहिनी तुम्हाला इथं काय दिसतं का नाही ना. मग मला बघून का बरं हे पळाले. हे आता सांगायला पण लाज वाटते बघा आम्हाला. त्यांना जो आता डबा लागला होता म्हणून पळत गेले. हा ते जरा प्रॉब्लेम झाला. हा का येऊ दे त्यांना घरी त्यांच्याकडे पाहते आता मी. पतंगराव या गावाला हे असले नाद लावत जाऊ नका. अहो गावची करते माणसं तुम्ही. अहो अण्णा असं काय बी नाही. सगळं समजतंय मला. चल कमळे. चला आहे ना बायको याची आणि व्हायचा का आपल्याला. हा ना. गेले का हे घे चल हिशोब घे. हा. मी पेसतो हा. हा. पेंड्या घे. हा घे घे घे. ह्या माणसाला ना किती समजून सांगा खरंच ऐकू येत नाही फारच. आता येऊ दे आता मी ना चांगलंच पाहते यांच्याकडं. काय बाई किती वेळा समजून सांगा काही नाही अवघडच आहे बाई या माणसाचं. अहो त्यांची पण नाटकं चालू झाले सगळे माहिती का. अहो किती समजून सांगायचं त्याला त्यांच्या डोसक्यात फार घुसतच नाही. हो पोरी पण जरा शांत हो. हा किती त्रास करून घेशील. तुला एक सांगू ग जावय बापू इतकं वाईट नाहीत. अण्णा तुम्ही तर गप्पच बसा. अहो तुमच्या डोळ्याने पाहिलं ना तुम्ही सगळं तरी पण तुम्ही मला असंच बोलते. राम राम मामा कधी आले तुम्ही. हे आत्ताच काय लिहायचं उन्हात आणायचं मला फोन बिन करायचा. हा मी न्यायला नसतो आलो का तुम्हाला. हा 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 बरं वाटलं बापा याला. मग मामाला काय मासवाड्या बिसवाड्या केल्या का नाही काढा मध्ये. केल्या ना. अहो तुमचीच वाट पाहत होती मी. मला कसं कारभारी उन्हात अनातून थकून दमून येतील तर त्यांच्यासाठी कसं चांगलं चुंगलं खायला केलं पाहिजे हो की नाही. तुमचा मुर्दा बसवला तुमचा. हा मंदिरात काय करतो ते. अगं तुला सांगितलं होतं ना माझी महत्वाची मिटिंग आहे म्हणून. अगं गावची जत्रा कुत्रा काय असतं का नाही त्याचा सगळा हिशोब द्यावा लागतो. आता मामा 22 सरपंच व्हायचं म्हणल्यावरती मला काय पुढाकार घ्यायला नको का. मग मला पाहून का पळाले. तुला बघून तू मंदिरात आलती का मला तर नाही दिसली. अगं असा बसलो होतो मिटिंगला एवढ्या जोरात कळ मारून ना लगेच कंट्रोलच नाही झालं. जरा तिखट कमी टाकीत जा भाजीला. 4 माणसात बसायची सोय ठेवीत नाही तू परमाई. हा का आपल्या घरात तिखट आहे का. अहो बाजार संपलाय आपला. मला मी बाजार आणतात म्हणजे नको नको मी आणतो. आणि तुम्ही काय केलं त्याच्यातले 2000 रुपये काढून घेतले आणि बाकी घेऊन गेले. हा अहो आता तरी खरं बोला. तुम्ही ना असं नाही ऐकणार. मी काय करते आता गावात जाते आणि त्या मानेला ना भेटते त्यालाच बोलते. नको 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 मान्याकडे नको मामा सांगा हिला. बघितलं का तुमचा लाडका जावई. जावय बापू आता तुम्ही कसे आहात हे मला सांगायची गरज नाही. पण एक सांगू हे जोगार लय वाईट हो लय वाईट. अहो चांगल्या चांगल्या कुटुंबाची पार धुळधण लावतोय. तुम्हाला त्या सावळ्याच्या पोराची कथा माहिती का नाही. अहो 2-2 लाख रुपये वर्षाला घरात येतो ते मालाचे. पण हे जुगारात घालवायचा दारू प्यायचा बायका पोरासने मारायचा. अहो उपाशी पोटी सगळं घर झोपायचं. तेव्हा ऐका पुढं काय झालं ते तुम्हाला माहितीच आहे. हा लय वाईट झालं त्यांचं. अहो मामा हे सगळं मला कळतंय हो पण मी काय जुगारी आहे का काय. मी आपलं असंच गेलतो मज्जा म्हणून फक्त टाइमपास आणि पहिल्यांदाच गेलतो. पहिल्यांदाच मज्जा वाटली असेल पण ही मज्जा आहे ना ही अंगाशी येते एवढं ध्यानात ठेवा. आणि पोरी माफी करून टाक. हा आणि जेवण वाढेल घे लय भूक लागली काय. हा भूक लागली बा मला बी. हा ना वाटते मी
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परत जर असं काही केलं ना मग माझ्या इतकं वाईट नाही, मग खरंच तुमच्या जेवणात तिखट घालीन. नको 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 नको, लय आगवती बाबा, तसं काही करू नको. जा बरं पटकन जेवाय वाढ. आणि जावय बापू, आव पुढल्या वेळी मंदिरात जाल तेव्हा मला बी संग न्या. मामा तुम्ही पण का? आणि मग अरे मारुतीचं दर्शन घ्यायचं बाबा. मला वाटलं पत्ते कुठं आहे. अहो, गंमत केली. बरं ए जा बरं, चला आतमध्येच बसू. बर चला.